शेतकरी मित्रांनो नमस्कार. 7 फूट अंतरावरील सरी असो किंवा 8 फूट अंतरावरील सरी असो, जास्त अंतरावरील सरीमध्ये ड्रीप हे बेडवरती असं बोंड्यावरती राहत नाही मित्रांनो. ड्रीप हे खाली येतं. पाणी असेल तरच वर राहतं, पाणी नसेल तर ते हवेने खाली येतं मित्रांनो. पाईप असे आकसले जातात, त्यासाठी त्या पाईप खाली येऊ नये त्यासाठी मार्केटमध्ये अशा प्रकारच्या स्टिक आलेल्या आहेत मित्रांनो. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की स्टिक कशी आहे. या स्टिकला असे काटे पद्धतीचे असे फासे आहेत मित्रांनो आणि असा राऊंड सर्कल आहे मित्रांनो. ती स्टिक काय करणार आहे काम, इथं तुम्हाला दाखवलेलं आहे कशी प्रेस करून बसवलेली आहे. ती अशी आतमध्ये पूर्ण बसते आणि नंतर मग बसवल्यानंतर अशी जमिनीमध्ये प्रेस करायचे. तुम्हाला जेवढ्या अंतरावर ड्रिपची लाईन ठेवायची त्यानुसार तुम्ही याचा उपयोग करू शकता आणि शक्यतो अशी बाहेरच ठेवायची, म्हणजे ऊसाची तोडणी करताना लॅटरलला काय होणार, लॅटरचे तुकडे होणार नाहीत, याची तुम्ही काळजी घ्यायची आहे. अशा पद्धतीच्या स्टिक मार्केटमध्ये अवेलेबल आहेत मित्रांनो. तुम्ही याचा तुमच्या शेतात जरूर उपयोग करू शकता. आम्ही त्या साईडला पण लॅटरल टाकलेलं आहे, त्या बाजूला पण अशा प्रकारची स्टिक आम्ही लावलेली आहे. 300 फूट लांबी आहे. आम्ही या प्लॉटची 300 फूट लांबी आहे, तर आम्ही 50 फुटावर एक स्टिक टाकलेली आहे. म्हणजे एका लाईनला 12 स्टिक पडते. एक या साईडने 6 आणि त्या साईडने 6 अशा 12 स्टिक आम्ही या स्टिकचा वापर केलेला आहे. तर तुम्ही पण तुमच्या शेतात अशा स्टिकचा वापर करा आणि 7 फुटात भरपूर उत्पन्न तुम्ही काढा. म्हणजे जास्त अंतरावरील सरीमध्ये तुम्ही उत्पन्न चांगल्या प्रमाणात घ्या, म्हणजे पाणी त्याच्या मुळांनाच पोहोचेल. व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.